ऑसिलेशन चालू करतोय. हेडिंग द ऑसिलेशन्स. या टॉपिकचा वेटेज विचार केला कंपल्सरी 4 मार्क येणार. कंपल्सरी 4 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. आता एका मार्काचा प्रश्न म्हणजे काय असणार? एमसीक्यू. एखादा एक्स्ट्रा एमसीक्यू तुम्हाला येईल किंवा शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन एखादा येईल तुम्हाला, तो एक्स्ट्रा असणार. व कंपल्सरी तुम्हाला 4 मार्काचे क्वेश्चन ह्यातून विचारले जाणार. ठीक आहे. हेडिंग द ऑसिलेशन आणि पहिला पॉईंट असणार इंट्रोडक्शन. हेडिंग इंट्रोडक्शन दिले. आता ऑसिलेशन म्हणजे नक्की काय प्रकार आहे समजून घ्यायचा प्रयत्न करा. खूप सिंपल आहे. जर आपण पेंडुलम बघितला, पेंडुलम एक दोरी घ्या, तुम्ही त्याला काय दगड बांधला नसतं असं मूव्ह करा. मोशन कशी असणार आहे? एका रस्त्यावर एकच पाथ असणार. आपण शिकलोय बघा सिंपल पेंडुलम डेरिव्हेशन इन फर्स्ट टॉपिक. दुसरं एक्झाम्पल काय, सिव्हिंग मशीन एक्झाम दिली त्यांनी पुस्तकातली एक्झाम तुम्हाला सांगायला. सिव्हिंग मशीन आपली शिवणकाम करणारी मशीन जी असते, जी हे असते निडल सुई जी असते बघा, वर्क पॅन्ड अप अँड डाऊन सेम मोशन असते. किंवा आपले स्प्रिंग घ्या, स्प्रिंग घ्या, त्याला वडा तुम्ही सोडून द्या, अप अँड डाऊन मोशन. म्हणजे मोशन रिपीट होते वारंवार. मोशन काय होतं? रिपीट होते. शिवाय रस्ता बदलत, रस्ता पण तोच आहे. रस्ता म्हणजे पाथ, ज्या रस्त्याने ते आपले मोशन चालू आहे तो पाथ बदलत नाही. तर अशा प्रकारच्या मोशनला म्हणतात ऑसिलेटरी मोशन. त्याला काय म्हणतात? ऑसिलेटरी मोशन. हॅलो, कळते मी? ऑसिलेशन सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सिंपल पेंडुलम. दगडी तुम्हाला जर सिंपल पेंडुलम सापडत असेल तर काय नाही, मस्त घडी जायचं, दोरी घ्या, दगड बांधायचं त्याला खाली आणि त्याला मूव्ह करायचं असं. किंवा झोका आपला, तो पण कुठला एक्झाम्पल आहे? कशाचा एक्झाम्पल आहे? ऑसिलेशन. आता ऑसिलेशन शिकण्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज व्हायब्रेशन, व्हॉट इज पिरियडिक मोशन, व्हॉट इज पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय? जी मोशन ठराविक वेळेनंतर रिपीट होते त्याला म्हणतात पिरियडिक मोशन. आपण हे पण शिकले बरं का. थोडं जरा ब्रेनला थोडा त्रास द्या. किंचित आपला करा कोर्स 1-2 न्यूटनचं. आठवल तुम्हाला की बाबा काय प्रकार आहे पिरियडिक मोशनचा. या अशी मोशन जी मोशन ठराविक वेळेनंतर रिपीट होते त्याला काय म्हणतात? पिरियडिक मोशन. द मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. तुम्हाला असं काय पिरियडिक मोशन शिकायला आपण? कारण का हे ऑसिलेशन टॉपिक शिकण्या अगोदर आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये पिरियडिक मोशन म्हणजे काय माहित पाहिजे, व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय माहित पाहिजे, नंतर मग ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय माहित पाहिजे. ह्या 3 गोष्टी एक सिक्वेन्स आहे. हा एक क्रम आहे. तो क्रम आपला 100% फॉलो करावाच लागेल. जाएंगे आगे. तर पहिला मुद्दा काय लिहिणार आपण? गोइंग टू राईट पिरियडिक मोशन. पहिला मुद्दा काय? पिरियडिक मोशन. हेडिंग द्या पिरियडिक मोशन. क्या बोलता है बाबा? ये बात बोलता है कि जो मोशन आफ्टर एक पर्टिकुलर टाइम में रिपीट होती वाली है. हिंदी आपलं समजून घ्या, थोडा ऍडजस्ट करून घ्यायचं मला. इंटरनॅशनल हिंदी आपलं बरोबर आहे ना. जी मोशन वारंवार रिपीट होते आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. लिहा पहिला पॉइंट. ए मोशन विच रिपीट्स इटसेल्फ, ए मोशन विच रिपीट्स इटसेल्फ after equal interval of time is called as periodic motion. Periodic motion. काय अडचण पर्यंत? आता ही मोशन घडत असेल तर काय ते वेळ लागेल की नाही त्याला सांगा बरं. एखादी वस्तू मूव्ह होती तर ठराविक वेळ ती कंझ्युम करणं, यू आर कंझ्युमिंग सम टाइम. येस ऑर नो? तसं आपली ही मोशन जी आहे, जी कुठली मोशन पिरियडिक मोशन, ह्याला काय वेळ लागेल काय? लागेल की नाही वेळाला? तर जो काही वेळ घेणार आहे पिरियडिक मोशन त्या वेळेला म्हणतात पिरियडिक टाइम. त्याला काय म्हणतात? पिरियडिक टाइम. आता आपल्या अर्थचं उदाहरण घ्या, पृथ्वीचं. पृथ्वीची एक मोशन फिक्स आहे, रोटरी मोशन. असं गोल फिरते ना पृथ्वी, माहिती ना. शिकलो ग्रॅव्हिटेशन टॉपिकला करून पाक कसा पुढे शिकवलेली ग्रॅव्हिटेशन टॉपिक. येस ऑर नो? मग किती वेळ असा का आपल्या पृथ्वीचा टाइम पिरियड किती? 24 तास, 24 आवर्स. येस ऑर नो? मोशन रिपीट होते ना, बरोबर आहे की नाही? मग त्याला किती वेळ सांगा? त्याला 24 आवर्स. म्हणजे पृथ्वीचा पिरियड टाइम किती आहे? 24 आवर्स. तसं कुठलीही मोशन जी असणार आहे जे रिपीट होते आपल्या ऑसिलेशनच्या अंतर्गत, तर त्या मोशनला काय तर वेळ असणार आहे. त्या वेळेला म्हणतात पिरियडिक टाइम. हमारा नेक्स्ट पॉइंट क्या रहेगा? ऐका नीट. द टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट और द पार्टिकल टू कंप्लीट periodic motion is called as periodic time. Is called as periodic time. काय अडचण? लिहा.
New line. Next point. The time taken for set of movement movement is called as periodic time or time period. का डाउट एकदम क्लिअर नाही. मी रिपीट करतो परत एकदा. जी मोशन ठराविक वेळेत रिपीट व्हायला काय म्हणतो आपण? पिरियडिक मोशन. लागलेल्या वेळेला काय म्हणतो? पिरियडिक टाइम किंवा टाइम पिरियड. सिंबल काय? कॅपिटल डी. काय सिंबल आजा? कॅपिटल डी. किसी कोई डाउट? एकदम क्लिअर. नेक्स्ट पॉइंट टाकायच्या मध्येच. A motion in which a particle moves moves repeatedly repeatedly along the same path is called as oscillatory motion or oscillation. Or oscillation or vibratory motion. काय म्हणते बाबा? जबरदस्त बाबा आहे. एकच मोशन वारंवार चाललेले, वारंवार एकच मोशन. तर आपल्याला गाडीचं इंजिनचा विचार करावा. टू व्हीलर फोर व्हीलर आपण चालतो सगळे. आत पिस्टन सिलेंडर असते, एकच मोशन आहे. अप अँड डाऊन जेव्हा वर्टिकल सिलेंडर इंजिन असतो अप अँड डाऊन होणार. हॉलिडेज असेल तर असं असणार. हॉलिडेज सिलेंडर इंजिन कुठलं आपलं हीट पंप असते बघा, त्याच्यामध्ये वापरते एसटीपी वगैरे. एसटीपी माहिती? एसटीपी लागलो तर रानामध्ये फॉर मारतात मी. एसटीपी किंवा असं असते बघ, पाठीमाग अडकवते ते असं. बघितलं नाही काय आपण? काय बेटन मध्ये आलाय एकदम शेती करते. बघितलं का नाही? असं असते द्या हँडपंप असं फॉर मारत असते डाळीवर वगैरे, केळीवर वगैरे. माय फ्रेंड्स, यू नो दॅट व्हेरी वेल. कीटकनाशक म्हणतो पेस्टिसाइड्स. तर ती मोशन कशी? अप अँड डाऊन, 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 टू अँड फ्रो असं. रस्ता एकच आहे आणि रिपीट होते वारंवार. अशा मोशनला काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन. ज्या टॉपिकचं नाव गाव काय आहे का नाही, त्याची मोशन आहे. रस्ता एकच नाही बदलणार म्हणते. का बदलणार? अरे माझी स्पेशलिटीच आहे. तर काय स्पेशलिटी आहे का नाही? आता तुम्ही रेग्युलर येत आहे, ओके, टाइम फिक्स आहे. म्हणजे आपलं हे लेक्चर सुद्धा ती तासिका सुद्धा जे आहे ही पण मोशन म्हणू शकत नाही मी. ही व्हायब्रेटरी फेनॉमेनॉन आहे, ऑसिलेटरी फेनॉमेनॉन आहे. एक गोष्ट वारंवार घडते. येस सर नो? समज मेरा मी काय बोल रहा हूं. तर अशा मोशनला काय म्हणतात? ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. आपलं गाडी शॉक ऑब्झर्व्ह तुम्ही बघा ना, शॉक ऑब्झर्व्ह बघा, आवर्जून बघा. टू व्हीलरचे स्प्रिंग असते आत, बाहेर स्प्रिंग असते, आत पिस्टन सिलेंडर असते, मोठा रॉड असते, बिशिम चालू असते. ती स्प्रिंग जर खराब झाली, तुमच्या बॉडी शॉक ऑब्झर्व्ह खराब होऊन जाईल. बॉडी शॉक ऑब्झर्व्ह कोणा? तुमचा पाठीचा कणा. लक्षात ठेवा, वर्टिब्रल कॉलम. ही जर केला शॉक ऑब्झर्व्ह तुमचा, तिथं कुठं पण मेकॅनिक सापडत नाही. मला काय सांगायचं? शॉक ऑब्झर्व्हर जे आपलं एक्झाम्पल ते पण कशाचं मोशन आहे? कुठली मोशन आहे? व्हायब्रेटरी मोशन. हॅलो, कळते मी काय म्हणते? आपल्या मोठमोठ्या गाड्यामध्ये असतं पाटा असतो, पाटा. मोठ्या गाड्यामध्ये पाटे असते तशी. तर इंग्लिशमध्ये लिप स्प्रिंग अशा पाटे असतात. असे पट्टे असतात, पट्टे लोखंडाचे. तुम्ही बघा कधी तर शॉकामध्ये नसते गाड्या रे. ट्रकचं माल त्याचा 20 टन आहे. जो शॉका जरी एवढं चुरा बिना फिरून तर काय तुकडा सापडणार नाही बरं का.
आता आपण पाठवतो पाठ अशी लिफ्ट स्प्रिंग सांगितली मुव्हिंग लाईक दिस. ते वजन टाकलं की असं खाली येणार, कमी झाले की वर येणार. दिस इज व्हायब्रेटरी मोशन. काय म्हणतात? व्हायब्रेटरी मोशन. समझ में आ रहा है क्या बोल रहा हूँ? तो चलिए क्या करें? Are you clear with the concept? Why I am giving these different examples to understand the concept in depth about which vibratory motion or oscillatory motion. एकदम क्लियर ना? अपन रिवाइज करेंगे. जल्दी बताओ, periodic motion का मतलब क्या रहता है? ऐसी मोशन जो वारंवार घटती है after equal interval of time is called as periodic motion. पुढे काय? periodic time or periodic time period. किती वेळ घेते बाबा? लगा हमने periodic time और time period. तिसरा मुद्दा काय? तिसरा मुद्दा काय सांगितला मी? ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. कुठली मोशनचं वैशिष्ट्य काय? जी मोशन एका रस्त्याने वारंवार घडते त्या कुठली मोशन म्हणायची? व्हायब्रेटरी मोशन. असं म्हणू शकत नाही बरं का एखाद्या मोशनला. आता झोका असं जातोय, असं इकडे येतोय, असं इकडे येतोय, असं बारकी लेकर असेल बघा घरामध्ये. बारकी लेकर म्हणजे लहान 1-2 वर्षाची असते बारकी लेकर, घरामध्ये पाळणा असते बघा. तिला कसंही घुमवून देत त्याला, तिला काय कळत नाही बारकी, ते आपलं खास असते. त्याला इकडे घुमवा, तिकडे घुमवा, परत माघारी घुमवा, परत जागेवर थांबवा, त्याला काय फरक पडत नाही. दॅट इज नॉट ऑसिलेटरी मोशन. आता घरी म्हणता मी शिकून आले बघा व्हायब्रेटरी मोशन आहे, व्हायब्रेटरी मोशन. घरच्यांना माहिती आहे तुम्ही ऍड करणार चालणार, पण तुम्हाला कन्फ्युज करा नाही 1000 तास होईल. काय सांगितलं मी? रस्ता समान पाहिजे, मोशन समान असून उपयोग नाही, रस्ता पण समान पाहिजे. कुठली मोशन म्हणायचं त्याला? व्हायब्रेटरी मोशन. नेक्स्ट पॉइंट टाका, न्यू लाईन. नेक्स्ट पॉइंट heading that linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion. स्पेलिंग व्यवस्थितल्या पुस्तकामध्ये हेडिंग दिलेला आहे. linear simple हार्मोनिक मोशन. दिले काय अडचण? एक डायग्राम काढायचे आपल्याला, डायग्राम ड्रॉ करा माझ्यासोबत. अदरवाइज काय रेफर डायग्राम 5.1 ऑन द पेज नंबर 110. त्यातले फक्त डायग्राम कोणती काढा माहिती आहे का? जस्ट ड्रॉ डायग्राम 5.1a. मी पण काढतोय, तुम्ही रेफर करा टेक्स्ट बुक, अदरवाइज बोल युअर चॉईस. एक स्प्रिंग दाखवा मस्त पैकी. एक ब्लॉक दाखवा, ब्लॉक. हा रिजिड सपोर्ट म्हणून आहे, रिजिड सपोर्ट. त्याला कोणती सिस्टीम म्हणतात? ह्याला म्हणतात स्प्रिंग मास ऑसिलेटर. काय म्हणतात त्याला? स्प्रिंग मास ऑसिलेटर. यू कॅन गिव्ह द हेडिंग ऍट द बॉटम. स्प्रिंग मास ऑसिलेटर. जय आता ऐका नाही, मी काय म्हणतो समजून घ्या लॉजिकली. तुम्हाला मुद्दाम एका डायग्राम काढायला सांगितले, कारण एका डायग्राम सगळ्या गोष्टी क्लिअर होतात त्यांना, कारण आपला वेळ इन्व्हेस्ट करणं खूप जास्त. तुम्हाला मी बोलतो मगाशी शॉक ऑब्झर्वर्स उदाहरण सेम इथे उदाहरण आहे. फक्त इथं मी आपण काय दाखवले? स्प्रिंग दाखवले हॉरिझॉन्टल, शॉक ऑब्झर्वर वर्टिकल असते. अशाच हे मास जोडले स्प्रिंग आहे. स्प्रिंग कुठल्या मटेरियलची आपल्याला घेतलेली नाही, कुठल्या कंपनीची तर पण घेतलेली नाही, असं कुठली तर त्याला एक मास जोडले. जो मास किती स्मॉल येते,
मास किती आहे स्मॉल आहे. डू यू नो इन अ जिम सच इंस्ट्रुमेंट्स आर देअर फॉर स्ट्रेचिंग पर्पज, नाही तुम्हाला बायसेप ट्रायसेप साठी किंवा बॅक साठी असं ओढतो बघा आपण, जेणेकरून हा पार्ट आपला स्ट्रॉंग होतो. ते बघा स्प्रिंग असते जोडली, तिथं स्प्रिंग असते अपोजिट साईडला, पर्यंत तुम्ही बघा व्यवस्थित. आता जेव्हा ओढणाऱ्या स्प्रिंगला हे मास म्हणजे जे आहे, हा मास तुम्ही फोर्स अप्लाय करणार नाही, फोर्स अप्लाय करणार नाही मासला, असं वाढणार तुम्ही त्याला. मासला फोर्स सोडला परत मास माघारी घेऊन परत खेचलं परत मास माघारी, असं होतं की नाही. कधी पण टिकणार एक प्रकार जोपर्यंत स्प्रिंग मध्ये काय आहे एक प्रॉपर्टी त्याला म्हणतो आपण इलॅस्टिसिटी. काय असं म्हटलं खोचून पाठ ते इथला गेला त्या कंपाऊंड पर्यंत आणि जिमच्या बाहेर गेलाय स्प्रिंग ओढून, स्प्रिंग तुटली. आता अशी काय आमची एलॉंगेट झाली पण मागायला येणार नाही. तुम्ही बघितलं प्रयोग खूप वेळा बघतो, स्प्रिंग घ्या तुम्ही, पेनची स्प्रिंग घ्या, वडा करू नका पण सांगा वडा ती काय आमची अशी डिफॉर्म होऊन जाते, कारण तुम्ही एस्टिलिमच्या पलीकडे त्याला खेचलेलं आहे. इट विल नॉट कम बॅक. मग मनात बसतो रिप्लीज बरं जाईल नाही दाबले तर येण्या नाही, ते कसं बरं जाईल. हॅलो सर मॅडम मी काय बोल रहा हूं. आता मास्क आवडलं असं ओढलं 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 सोडलं परत मागे, म्हणजे आधी स्प्रिंग कुठे होती माहिती, आधी स्प्रिंग इथं होती बघा, मी दाखवली नाही डॉटेड लाईन, स्प्रिंग इथं होती हो. तुम्ही म्हटलं तर अवघड काय तर प्रॉब्लेम क्रिएट केला नाही, काय तर कारण असेल मे बी इथं तुम्हाला एखादं मास्क जोडले, इथे गरज असं वाढायची वगैरे, म्हणजे मे बी पेनमध्ये स्प्रिंग सारखं किंवा जिम मध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा शॉक ऑफ सर्व्हर आहे असं होणार आहे. आणि आपलं मास इथं आलं किती अंतर कव्हर केले तुम्ही, किती वाढलाय तुम्ही स्प्रिंगला. ही एक्स म्हणजे काय असणार, इलॉंगेशन इन द स्प्रिंग. हॅलो अरे गाडी तुम्ही बसला, गाडी आदळली तर तुम्ही काय हवेत जाता, तुम्ही मग खाली जाणार की आदळल्यावर का नाही. आम्ही तरुण तुम्ही आपल्या हिस्ट्रीमध्ये बसला नाही, हिस्ट्रीमध्ये किंवा आपल्या बसेसमध्ये लय मागवा बसला नाही कधी. एक तर बस भरलेली असतं तर बरी आहे, आणि दोघं आपण काय टाइमपास हिरोगिरी करत असाल आणि बसता पाठीमाग आधी रस्त्याने बाहेर आपली पाठीवर बघा गाड्या शिकणं पाठीमाग झोकत पण असतो झोका, अशी एखादी गाड्या आदळी म्हणजे खड्या कुठल्या ती पाठीचा आपला खिळखिळाच आहे बघा. ज्याला भरपूर जेवण केलं तर जिरवा असेल जाऊन बसायचं, जिरवायचं असेल त्या आठवणी जिरते बरोबर, सगळी सोय केली गव्हर्नमेंट आपली. मात्र म्हटलं अंतर एक्स कव्हर झालं. आता ही म्हणते मी सोडणार सोडवा परत माघार एक्स कडे येणार आहे, मग झिरो ना एक्स काय झिरो परत काय आलं एक्स परत काय आला झिरो. म्हणजे या प्रक्रियेवर तुम्ही मला सांगा जे मी फोर्स अप्लाय करतोय आणि स्प्रिंग मध्ये असणारा रिस्टोरिंग फोर्स एकमेकांना अपोजिट करायला सांगा. स्प्रिंगला खेचलं रिस्टोरिंग फोर्स परत मागायला म्हणते इलेक्ट्रिक प्रॉपर्टी. हॅलो मग मला सांगा आपण जे अप्लाय केलं फोर्स जे आहे आणि असणार डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स जे आहे ऍक्च्युली फोर्स लेफ्ट टू राईट आहे, ही लेफ्ट टू राईट आहे असं आहे बरोबर आहे का. आणि स्प्रिंग कुठे यायचं म्हणते माघारी बरोबर नाही, फोर्स आपला स्प्रिंग कुठे यायचं म्हणते ते समजा माघारी येणार नाही. स्प्रिंगचा फोर्स असा आहे, ह्याचा अर्थ काय स्प्रिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट आहेत. यस ऑर नो. तुम्हाला असं कसं म्हणताय अरे वाहनो की एफ जे आहे एफ कसा आहे माघारी येणारा फोर्स आहे हो, एफ रिस्टोरिंग फोर्स आहे आणि एक्स कसा आहे बिशून, फोर्स कसा आहे बिशून, तर दोन्ही अपोजिट आहेत का नाही. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स वेक्टर क्वांटिटीज. यस ऑर नो. आता फोर्स जे आहे फोर्स माघारी यायचं म्हणतोय, स्प्रिंग म्हणते माघारी यायचं, मी म्हणतो नाही राहायचं माघारी. अप्लाय केलं फोर्स हे माघारी, हे फोर्स माघारी. मला सांगा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे का नाही सांगा बरं. यस ऑर नो. म्हणून चिन्ह मायनस. मायनस का आलं इथं, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू. मग तुम्ही के काय आणले के के सकाळ सकाळी काय सांगायला म्हणणार केला म्हणतात स्प्रिंग कॉन्स्टंट, केल्या काय म्हणतात स्प्रिंग कॉन्स्टंट. लिहू नका ऐका फक्त स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे के इक्वल टू एफ बाय एक्स. काय फॉर्म्युला के म्हणजे लिहू नका फक्त बघा केचा फॉर्म्युला काय के इक्वल टू व्हॉट फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. केल्या काय म्हणतात फोर्स पर युनिट डिस्प्लेस. इसका मतलब क्या है, इसका मतलब ये कि तुम्ही एखाद्या स्प्रिंगवर फोर्स अप्लाय केला तर किती ताणली जाणार आहे
त्या रेशोला म्हणतात के. लगाना स्प्रिंग कॉन्स्टंट. तुम्हाला के ची व्हॅल्यू जास्त आहे अर्थ काय, त्या स्प्रिंगला वडायला जास्त फोर्स पाहिजे. उदाहरण म्हणलं तर सगळ्यात भारी उदाहरण आपली रेल्वे. डू रेल्वे, रेल्वेची तुम्ही हे बघा शॉक ऑब्झर्वर. त्याला शॉक ऑब्झर्वर स्प्रिंग असते. स्प्रिंग खांना बघा कॉईल स्प्रिंग असते, अशी जाड असते, खतरनाक, अगदी बोजा असते. एका बोगीत किती माणसं असतात? 80 असतात, 75-80 असतात. एका डब्यात किती माणसं असतात? तुम्ही विमान खर्च करता काय? किती माणसं असतील? साधारणतः 75-80 माणसं. बघा तुम्ही काउंट करा. आणि माहिती नाही असं तुम्ही सांगतो 75-80 माणसं असतील. 80 माणसात सरासरी बोजा काढा तुम्ही. करा वेट सरासरी, जवळजवळ सरासरी 50 ते 50 देखील झाले. तंदुरुस्त आमच्या एका माणसं असतील. सरासरी 80 धरून चला वजन सरासरी. 80 गुणिले 80 करा, किती झाले? 6400. बरोबर ना? 6400 मला 6.4 टन झालं. एका भुगीत वेट आहे. 6.4 टनचं वेट जर घेऊन जायचं असेल तर स्प्रिंग त्याला एकीची पाहिजे नाही. त्यामुळे स्प्रिंगचं जाडी जास्त असते, त्यामुळे स्प्रिंग इझिली अशी टाळली जात नाही. ती बारकी स्प्रिंग असते का, त्या ठिकाणी तुम्ही अशी जाड जोड स्प्रिंग टाकली. बारकी स्प्रिंग आहे पण तुम्ही जाडी जास्त ठेवली आणि ती स्प्रिंग तर वरचे जे बटन असते जे आपण फिंगर दाबतो त्याला मग तुम्ही हातोडा खाली जाय नाही. अरे ती इझिली मुवमेंट पाहिजे, ती मुवमेंट कशी पाहिजे? इझी मुवमेंट पाहिजे लो. त्यामुळे थिकनेस कमी ठेवली जाते. हॅलो, कळतंय मी काय म्हणतोय? शॉकअप जरूर घ्या. गाडी शॉकअप जर आहे टू व्हीलरचं जाड जो स्प्रिंग आणली तर आता ना सर काय तुम्हाला हात बनवून देत नाही. बरं कुठला आणले स्प्रिंग? सर डायरेक्ट रेल्वेची आणली, रेल्वेची. हा रेल्वे स्प्रिंग जास्त हात बसते का ते स्प्रिंग खाली जायला तयार नाही. हॅलो, 6.4 टनचा बोजा सहन करणारी स्प्रिंग जे आहे वजन, तुम्ही सांगता किती माणसं एखादं वजन असं किती असतं एखादं वजन? कोण आहे वर्ल्ड रेकॉर्ड तयार करणार? सगळ्यात जास्त वजन मला असं त्या किती त्या 300-400 किलो असेल. वर्ल्ड रेकॉर्ड वाला असं तोडू शकत नाही रे 6.4 टनचा बोजा. मग स्प्रिंग हलणार नाही, मग पाठीच्या हाडं खिडखिडी होतील बरगड्या सकट. चाललं का असं स्प्रिंग? मी तुम्हाला काय उदाहरण देतो माहिती आहे का? तुम्हाला थोडं फनी एक्झाम्पल काय देतो तुम्हाला, कारण हे केचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. इफ somebody asks you what will k in case of low weight, म्हणजे के ची व्हॅल्यू काय असला पाहिजे? लो पाहिजे, कमी पाहिजे. के ची व्हॅल्यू काय पाहिजे? के ची व्हॅल्यू काय असला पाहिजे? कमी पाहिजे. इन केस ऑफ हाय वेट जास्त पाहिजे. लॉजिक समजून घ्या मला काय म्हणायचंय. आता माझ्यावर फॉर्म्युला काढ. हे पिकडे काय नाव की एक्स लिहिलं की एक्स मायनस चिन्ह का आलं? डायरेक्शन आकृती. डायरेक्शन काय समज मी काय बोलणार काय अडचण? आता आपल्या भाषेमध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये आपण 1 by 1 लिहिणार आहेत. पहिला मुद्दा, कन्सिडर ए स्प्रिंग. Consider a spring mass oscillator. A spring mass oscillator which is kept on the horizontal plane. Which is kept on the horizontal plane. If the block is displaced towards right from its equilibrium position, comma, the force exerted by the spring on the block is directed towards left. बरोबर आहे ना? लिहिताना जरा इमॅजिन करत आपण काय लिहितो? इज डायरेक्टेड टुवर्ड्स लेफ्ट. ऐका नीट काय म्हणलं आपण? या ब्लॉकला आपण इक्विलिब्रियमचा अर्थ म्हणजे स्थिर. इक्विलिब्रियम पोझिशनला ब्लॉक कुठं होता तर आपला ब्लॉक इथं होता या ठिकाणी. नीट बघा. आणि आता खेचला जर आपण उजवीकडे इक्विलिब्रियम पोझिशन डिस्टर्ब झाली. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक वस्तू आपली इक्विलिब्रियम पोझिशन मेंटेन करत असते. म्हणजे जेव्हा फोर्स मी सोडणार तेव्हा परत ती प्लस माघारी ते येणार. पण लगेच असं येणार नाही बरं का? ना ते म्हणा लगेच असं नसतंय पण महाग झालं सर. नो इलेक्ट्रिक प्रॉपर्टी लगेच शेप म्हणतोय जागा परत ते लगेच करणार नाही. इट विल गो बॅक, थोडं परत पुढे येईल, हळूहळू परत ठिकाणी थांबेल. सगळ्या बेस्ट एक्झाम्पल स्प्रिंग्स सोडून देते, थोडं व्हायब्रेट करणार नंतर. मी काय बोलतो आपण काय म्हणतो इथं ती परत माघारी येईल आफ्टर डुईंग ऑल द प्रोसेस. समजा काय बोल रहा हूं. चला
नेक्स्ट पण टाका. Note that the applied force is proportional to the displacement, but its direction is opposite to that of the displacement. ऐका नीट. काय म्हणलं बघा, स्प्रिंगला इकडे खेचलं, हा परत माघाऱ्याचा विचार करतोय, म्हणून एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, अप्लाइड फोर्स एफ आहे, एकमेकांना कसे दे आर अपोजिट. दे आर व्हॉट अपोजिट. मग डायग्राम दाखवायचं म्हणलं तुम्ही दाखवणार फक्त बघा. आय कॅन शो हिअर दिस इज आवर फोर्स and displacement is like this, opposite to this, then displacement is x. Exactly opposite, hence minus symbol is there. Minus symbol म्हणून आला हे डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही काय वेक्टर क्वांटिटी, दोन्ही काय वेक्टर क्वांटिटी. वेक्टर मध्ये चिन्ह द्यावं लागतं आपल्याला, साइन आपल्याला द्यावं लागतं. ओके, नेक्स्ट पण टाका. मॅथमॅटिकली लिसन केअरफुली. आता हे बाबा काय म्हणलं आपल्याला की फोर्स प्रोपोर्शनल आहे कशाला, डिस्प्लेसमेंटला, पण डायरेक्शन कशी अपोजिट आहे. ऐका काय म्हणते बघा, लिहू नका. देअरफॉर एफ काय असणार आहे, एफ प्रोपोर्शनल टू व्हॉट, डिस्प्लेसमेंट. यस, एफ प्रोपोर्शनल टू व्हॉट, डिस्प्लेसमेंट. आणि त्यासोबत डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं मायनस का आलं, कारण डायरेक्शन काय अपोजिट आहे. आता हे चिन्ह मी काल तुम्हाला वारंवार बोललोय, आपण बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलो सेक्शनला मध्ये बरेच वेळा बोललोय मी. काल हे चिन्ह आपल्याला आवडतं का? वी डोंट लाईक दिस सिम्बॉल्स. नाउ व्हॉट वी डू, वी मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट. आपण कशाला मल्टिप्लाय करतोय का, कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो. आणि तो कॉन्स्टंट आपला इथे कोण आहे, तो आहे आपला की. तो काय आपला इथं की, म्हणजे आपण काय म्हणतो, स्प्रिंग कॉन्स्टंट. ऐका नीट, इज इक्वल टू, आय एम गोइंग टू राइट माइनस के टाइम्स एक्स. माइनस काय आलं, के एक्स. सबको समझ में आ रहा है, नक्की लिहा. इक्वेशनला बॉक्स करा. आता मला सांगा, आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. आपण लहानपणी शिकलो, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. लिहू नका, आता मी ती किंमत वापरतोय, तो फॉर्म्युला वापरतोय. I'm going to write m into a equal to what, minus kx. काय अडचण, f म्हणजे m, f म्हणजे काय, m म्हणजे काय, मास ऑफ द ब्लॉक. m म्हणजे काय, जो जबाबदार आहे स्प्रिंगला मूव्ह करला त्याचा मास. तो कोण आहे, तर ब्लॉक आहे, त्याचा मास किती आहे. आता मला सांगायचं, ए ला बाजू काढली मी, काय सांगा, ए ला बाजू काढल्यानंतर मायनस मायनस ऍज इट इज, के ला के ऍज इट इज, एक्स ला एक्स ऍज इट इज, डिवाइडेड बाय एम. तुला काय अडचण. आता मला सांगा, जोपर्यंत ब्लॉक चेंज होत नाही तोपर्यंत ब्लॉकचं मास बदलल का? ब्लॉक आपल्या जवळ जो आहे तो ब्लॉक बदलला का, मास बदलला का? नाही बदलणार, काय विषय नाही बदलायचा मास. त्यामुळे ऍज लॉंग एज ब्लॉक इज केप्ट कॉन्स्टंट, इट्स मास रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून हा आहे कॉन्स्टंट. के तर आधी सांगितलं कॉन्स्टंट आहे. मग कॅन आय से की जर के आणि एम असेल कॉन्स्टंट, तर कॅन आय से ऍक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. हाला बाजू काढलं हो, हे असताना मी बरोबर केलं, मग हाला घेऊन गेलं परत ह्या चिन्ह येणार ना माघारी, क्रॉस वाईस वर्षा, कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट. ही कॉन्स्टंट बाजू काढली तेव्हा परत चिन्ह आणावं लागलं मला. तर ह्यात मला काय मिळालं बघा, I get the answer, acceleration proportional to what, displacement. Acceleration proportional to what, and acceleration is opposite of displacement because negative sign is present. हा निगेटिव्ह साइन असल्यामुळे ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. आणि अशा मोशनला म्हणतात लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर ते मी काय म्हणतो, मग प्रश्न का सांगितलंय, त्याच गुगल जी काय नाविका सांगायचं मला प्रश्न, कारण मला ही डिफाईन करत
ज्या मोशन मध्ये ऍक्सेलरेशन जे असतं ते डिस्प्लेसमेंटला अपोजिटला असतं आणि प्रोपोर्शनल असतं डिस्प्लेसमेंटला, अशा मोशनला काय म्हणतात, सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ही जी मोशन एका सरळ रस्त्यावर घडत असेल, सरळ रस्ता म्हणजे एक अर्थ घेऊ नका, मोशन स्ट्रेट असेल, एका लाईन मध्ये असेल, तर त्याला म्हणायचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय म्हणायचं त्याला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय अडचण, लिहून काढा. क्लिअर, काय अडचण. आता आपण डिफाइन करूया कोणाला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिहा लाईन. It is defined as the linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to displacement from the mean position, such a motion is called linear simple harmonic motion. हाला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, SHM. काय म्हणायचं त्याला, SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. एकदम क्लिअर. काय अडचण, आपण समजून घ्या. जिथून आपला ब्लॉक मूव्ह झालेला आहे, नाव तुम्ही लिहू नका, फक्त मी सांगायला बघा. धरून चला हा पॉइंट ए आहे, तर पॉइंट ए ला म्हणायचं मेन पोझिशन. काय म्हणायचं त्याला, जिथून मोशन सुरू होते त्याला म्हणायचं मेन पोझिशन. उसको क्या बोलेंगे, मेन पोझिशन बोलतो उसको. आणि ज्या ठिकाणी मोशन एंड होणार त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. त्याला काय म्हणायचं, एक्स्ट्रीम पोझिशन. उदाहरण द्यायचं म्हणलं, उदाहरण काय आपण झोक्यानं उदाहरण घेऊया. स्विंग, समजा झोका आहे. आता हे समजा मोशन चालू झाली, तर ही इथपर्यंत आला एक्स्ट्रीम पोझिशन, परत आलं एक्स्ट्रीम पोझिशन. मेन पोझिशन ही आहे. हॅलो, एक्स्ट्रीम मेन पोझिशन ही आहे. म्हणजे ऍक्च्युअली जिथून मोशन सुरू होतं त्याला म्हणजे मेन पोझिशन, आणि ऍट द फायनल पोझिशन इज कॉल्ड एज एक्स्ट्रीम पोझिशन. समजा मी काय बोललो, तर ते मी काय म्हणतोय, आपल्या ह्या ठिकाणी ए काय असणार आहे, मेन पोझिशन असणार. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे का मला माहित नाही, पण ए तर फिक्स आहे मेन पोझिशन. म्हणून आपण काय लिहिलं की फोर्स ऑर एक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट कुठून मोजणार, मेन पोझिशन पासून मोजणार. तुम्हाला कुठं मोजू, सर इथनं मोजू का, इथनं बरं वाटतं सर, हा लय भारी वाटतं, इथनं अजिबात नाही. कुठं ब्लॉक होता बाबा, ब्लॉक कुठं होता, इथं होता, तिथून मोजा किती अंतर कव्हर केलं. हाला मला सिंपल हार्मोनिक मोशन किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्हाला काय बोलते मेन पोझिशन वगैरे, कारण पुढे आपण डिरेक्शन घेणार आहे, त्यामध्ये मेन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन मला ऐकायला मिळणार आहे तुम्हाला. कळतंय मी काय म्हणतोय, एकदम क्लिअर. नेक्स्ट पॉईंट हेडिंग द्या, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. हेडिंग दिलेलं आहे बोर्डवर मी. Otherwise you can see the article number 5.4. आता डिफरन्शियल इक्वेशनचा अर्थ काय आहे, वी आर गोइंग टू राइट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. इन द फॉर्म ऑफ व्हॉट, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती मॅथ्स मध्ये झालेलं आहे. तर डिराइव्ह करताना आपण वन बाय वन जाऊया. लेट अस गो वन बाय वन. त्या लाईन पहिला पण टाका. काही स्टेप्स ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत, त्या आपण रिपीट करायला डिटेल्स लिहा. पहिला पण टाका. मॅथमॅटिकली by the definition of linear simple harmonic motion, लिहा f proportional to minus x. या सगळ्या स्टेप ऍज इट इज लिहा, कुठे पण लिहा नका. यू शुड राइट आफ्टर दिस. f equal to minus x, f equal to minus kx, m equal to minus k. इथपर्यंत लिहा. आता बघा मी काय करतो, m into a आहे, मायनस kx आहे, कुछ प्रॉब्लेम. आता मायनस kx तर डावीकडे घ्या. घेऊ ना बघा मी काय करतो बघा. m into a plus kx equal to काय ना 0 आहे. सॉल्व इक्वल टू काय 0 है ना 100%. आता क्या करने का, ये मास को डिवाइड करने का दोनों बाजू में, डिवाइड बाय m ऑन बोथ साइड.
मग काय येते बघा, इथलं एम निघून जाणार, मग राहिलं काय फक्त ए प्लस काय येणार के बाय एम एक्स 0 बाय एम 0 डिवायडेड बाय एम ऑन बोथ साइड. अडचण लिहून काढा. आता लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन जे आहे ना, ऍक्सेलरेशन इट इज अ सेकंड डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंट. तुम्ही ते कसं असतंय, जरा मॅथ्स कडे जाऊया आपण. ए के बाय एम इक्वल टू एक्स इंटू इक्वल टू 0 आहे, तर मी काय करतो बघा, हे ए जे आहे, ए म्हणजे काय बघा, लिहू नका फक्त बघा. ए म्हणजे काय करणार राईट, ए म्हणजे डीव्ही बाय डीटी. ऍक्सेलरेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन टू चेंज इन टाइम टू डिस्प्लेस टाइम. वेलोसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. म्हणजे काय झालं बघा, हे झालं डी बाय डीटी इन ब्रॅकेट डीएक्स बाय डीटी. त्यांचं मॅथ्स नाही असं असते म्हणायचं, त्यांचं आहे त्यांना माहित असेल. आता काय डी बाय डी कुठून आणला सांगितलं, हे काय ना डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डीटी ऍज इट इज बाहेर असणार. वेलोसिटी म्हणजे काय असतंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम वन्स अगेन dx बाय dt. आता हे एकत्र घ्यायचं असते, डबल डेरिव्हेटिव्ह झालं, हे डी बाय dt पर डेरिव्हेटिव्ह dx बाय dt. हे झालं काय d2x बाय dt स्क्वेअर. काय अडचण, हे डी स्क्वेअर असं नसते आणि नियम आहे, डबल डेरिव्हेटिव्ह लिहिताना वर स्क्वेअर असतो आणि dt डी स्क्वेअर. हा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन काय झालं, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट एक्स. एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. समज राहिल्या. जर ऑलरेडी मी रिपीट करतो परत एकदा, जर मॅथ्स त्यांचं नाही तर लक्षात ठेवायचे, त्यांचं आहे त्यांना काय विथ रिस्पेक्ट टू युअर व्ह्यूज. म्हणजे मॅथ्स नाही जर त्यांना कळत नाही असं मला म्हणायचं नाही, हो विनाकारण वेळ वेस्ट होईल विनाकारण. लेट इज बी सम प्रोफेशनल, आपल्या एक्झाम मध्ये स्टडी करायचं. तर हे ए म्हणजे काय मिळणार, डी2x बाय dt स्क्वेअर. आता मी काय लिहितो बघा, लिहू नका फक्त बघा, ए शिकाय काय लिहितो मी, हे लिहितो d2x बाय dt स्क्वेअर प्लस प्लस आहे इट इज k बाय m इंटू x इक्वल टू. काय अडचण तर इन स्पाइट ऑफ आय रिटर्न d2x बाय dt स्क्वेअर. ओके, द्या ही पण स्टेप लिहा पुढे साइडला वाटत पाहिलं असेल तर यू कॅन राईट समवेअर. आता k बाय m जे आहे, k बाय m आपण डिफाइन करायचं. k बाय m म्हणायचं ओमेगा स्क्वेअर. काय म्हणायचं, हा नियम आहे. k बाय m ला काय म्हणायचं, ओमेगा स्क्वेअर. लिहा न्यू लाईन, पुट k by m equal to omega square equal to what, omega square. लिहिलं k by m equal to what, omega square. याचं पुढं तर लिहा मग आपल्या इक्वेशन मध्ये ओमेगा स्क्वेअर ला आणा. मग काय सांगा, d2x by dt square plus omega square x equal to एक बॉक्स करा. ह्यालाच काय म्हणायचं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHL. काय म्हणायचं ह्याला, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHL. लिहा खाली, दिस इज the differential equation of simple harmonic motion, or in short लिहा SHL. ह्याच्या पुढे पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही, शॉर्ट मध्ये लिहा SHL. Heading the next point, acceleration, velocity and displacement in SHL. Article 5.5. Acceleration, velocity and displacement of SHL.
आता जेव्हा एखादी बॉडी एसएचएम मध्ये असतात तेव्हा मोशन मध्ये असणार फिक्स सेकंड लॉंग फॉर्म मध्येच मोशन आहे, त्यामुळे ती गाडी किंवा बॉडी किंवा ऑब्जेक्ट पार्टिकल मूव्ह होणार आहे. पण जेव्हा मुवमेंट असेल तेव्हा काय काय असणार आहे, एक्सलेशन असणार आहे. त्यासोबत काय असणार आहे, व्हेलॉसिटी, त्यासोबत काय असणार, डिस्प्लेसमेंट. तर तुम्हाला विचारलं की सर एखाद्या डिस्प्लेसमेंट समजा 2 मीटर अंतर गाडी पुढे गेलेली आहे किंवा ऑब्जेक्ट पुढे गेलेला आहे, पेंडुलम पुढे गेलाय, व्हेलॉसिटी किती असेल, एक्सलेशन किती असेल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण इक्वेशन डिराइव करायला आपण काय डिराइव करणार, इक्वेशन ऑफ द एक्सलेशन फर्स्ट. समजा मी काय बोल रहा हूं, लिहा पहिला पॉइंट करा. वी नो दॅट, माहिती असून नसतो तरी लिहायचं. वी नो दॅट काय इक्वेशन, इक्वेशन ऑफ एसएचएम d2xy जल्दी बताओ, बाय dt स्क्वायर प्लस ओमेगा स्क्वायर x इक्वल टू व्हाट, 0. यस और नो, जल्दी बताओ ना, करेक्ट है कि नहीं, काय पर्यंत इक्वल टू 0. d2 dt स्क्वायर म्हणजे काय, एक्सेलरेशन. मशीन ना पण हले हे म्हणजे एक्सेलरेशन असते, डिटरमिनंट म्हणजे झाले एक्सेलरेशन. मग काय ना सांगा, देयरफॉर a प्लस ओमेगा स्क्वायर x इक्वल टू व्हाट, 0. राईट डाउन. आता बघा हे ओमेगा स्क्वेअर एक्स उजवे टाका, मग काय ना सांगा, therefore a equal to minus omega square x equal to what, minus omega square x. ना बॉक्स करायचं आपलं इक्वेशन ऑफ व्हॉट, एक्सेलरेशन. दॅट्स इट. का फॉर्म्युला मिळाला मला एक्सेलरेशनचा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल इकडे बघा सगळ्यांनी, आपली मेन पोझिशन आहे. समजा मी असं मूव्ह केली इथपर्यंत, असं मूव्ह झालं, तर ह्या मुवमेंट मध्ये समजा एक 2 सेंटीमीटर अंतर बघू घ्या, 2 सेंटीमीटर फक्त बघा, इथून 2 सेंटीमीटर. तर एक्स काय झाला, 2 सेंटीमीटर. एक्स काय झाला, आय एम गोइंग टू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर 2 सेंटीमीटर. ओमेगा म्हणजे के बाय एम, स्प्रिंग साठी म्हणतोय बरं, स्प्रिंग मास सिस्टीम साठी म्हणतोय, के बाय एम टाकणार, एक्सेशन म्हणतो. गाडी उतरा, गाडीचं आपलं 4 व्हीलरचं किंवा शॉक ऑब्झर्व्हरचं किती वर गेली स्प्रिंग बाबा, सर 2 मीटर नाही, लांब झाला. 2 मीटर म्हणजे काय एवढा तुम्ही 1 मीटर, मीटर पट्टी माहिती तुम्हाला, आपण बघतो का कपड्या दुकानात असते, लांब असते 1 मीटर पट्टी, 100 सेंटीमीटर 1 मीटर असते. आपलं बारकी जी स्केल आहेत हा ते ठीक आहे, तो डिस्प्लेसमेंट स्प्रिंग होऊ शकते मॅक्सिमम. मग तुम्ही असं 15 सेंटीमीटर, नो प्रॉब्लेम, किंमत ठेव 15 सेंटीमीटर. स्प्रिंग किती वर गेली बाबा, 15 सेंटीमीटर, टाक 15 इथं, कारण कर 15 मीटर मध्ये 0.15 होणार. पुट व्हॅल्यू ऑफ ओमेगा एक्सेलरेशन. यस सर नो, मायनस चिन्ह काय सांगते, एक्सेलरेशन अपोजिट आहे. एक्सेलरेशन कसं आहे, अपोजिट. दॅट्स इट. काय म्हणतो तुमचं, रिटार्डेशन, मायनर एक्सेलरेशन, रिटार्डेशन. त्याला करा सत्कार कुठेतरी येऊन, दॅट इज नॉट रिटार्डेशन. एक्सेलरेशन चिन्ह मायनस कोणामुळे आहे, आपण डायरेक्शन मुळे. इट इज नॉट अ व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह एक्सेलरेशन. समजणार आहे. आता पुढचा मुद्दा आपण काय डिराइव करणार आता, व्हेलॉसिटी. पण इथे वाक्य लिहिणं गरजेचं आहे, ते वाक्य लिहा, त्याच्या खाली लिहा. दिस इज द इक्वेशन ऑफ acceleration of a body for displacement x. For displacement x. दिलं काय आन्सर. आता आपण दिला की इक्वेशन फॉर वेलोसिटी. ओके, न्यू लाईन घ्या. नाव इक्वेशन आपण रिपीट करा. इक्वेशन लिहा. नाव d2x by dt square plus omega square x equal to 0. लिहिलं. लॉजिक कसं वापरतो बघा आपण आता हे dt by dt square आपण जरा आता म्हणजे फोल्ड करूया. फोल्ड आता जरा फॅक्टर तयार करूया इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. कॅन राइट दिस लाइक दिस d by dt of dx by dt काय अडचण. यस और नो. यस, इट इज करेक्ट. बरोबर आहे ना. मला सांगा ना डबल डेरिव्हेटिव्ह d by dt of what dx by dt लिहू नका फक्त बघा. प्लस और प्लस इज ओमेगा स्क्वेअर x y काय dt इक्वल टू 0. आता मला सांगा dx by dt काय असते. वेलोसिटी. ही काय असणार आहे वेलोसिटी. काय देते बघा. देअरफॉर इकडे बघा नीट बघा. d हे dx by dt म्हणजे वेलोसिटी. कॅन राइट ॲज v. ही टर्म म्हणजे लिहू का v. ही पिल्लू म्हणजे v आहे डिवाइडेड बाय dt ॲज इट इज. काय अडचण.
इज इक्वल टू काय सॉरी प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. काय अडचण पर्यंत ओमेगा स्क्वेअर एक्स मध्ये सर मला काय ठेवलं इकडे जा तिकडे ल्या मग therefore du by dt is equal to minus omega square x. काय अडचण पर्यंत दिलेलं समजतात नक्की. हॅलो अरे मामा समजतं का नाही जाएगी क्या आगे इकडे बघा आता dy dt मायनस ओमेगा स्क्वेअर x आहे. आता मी काय देते बघा लिहू नका. ही जी dy by dt आहे मी x ला आणतो. मला काय म्हणतो x ला आणतो. काय करते बघा d v by dx काय अडचण तुम्हाला ऐका नाही dv by dx dx सुद्धा आपल्याकडे होता dx आपल्याकडे इथं होता का सांगा dx कुठे आहे का तुमच्याकडे नाही तरी आणलाय मग त्याला मागे पाठवावं लागेल. मग आणलंय तर मागे पाठवावं लागेल नाही काय करायचं dx न मल्टिप्लाय करायचं. काय प्रॉब्लेम dx कॅन्सल होतं ऑटोमॅटिक मग डिवाइड बाय तुम्ही dt काय अडचण तुम्हाला इथे हे कॅन्सल झालं बिशुम परत dv by dt आलं का बिशुम एक्स्ट्रा कोणाला बोलवलं होतं किसको पुकारा था एक्स्ट्रा dx कॅन्सल. पण काय केलं वेळ होता म्हणून केले का असं टाइमपास वेळ जात होता म्हणून नाही. बघा ही टर्म काय आहे वेलोसिटी काढायची वेलोसिटी पकड वेलोसिटी आलती अरे बाबा ते डेरिव्हेटिव्ह मध्ये वेलोसिटी आहे तर सुट्ट कर की सुट्टी करा ना त्याला त्याचं सुट्ट करण्यासाठी स्टेप केलेली आहे. आता काय ते बघा ही झाली वेलोसिटी काय ते बघा हे dv by dx सॉरी इथं dv by dx जरी असेल एक्झॅक्टली dx by dt आहे ऍक्च्युअली आपल्याला काय d by dt. हॅलो तुम्ही स्टेप लिहिले का अजून पुढे लिहायचं थांबा एवढं लिहू नका. इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ही स्टेप म्हणजे काय सांगा वेलोसिटी मग काय ना बघा dv by d ऐका नीट बघा dv by dx into v ही म्हणजे वेलोसिटी ही स्टेप म्हणजे वेलोसिटी इक्वल टू व्हॉट मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. येऊ नका फक्त बघा. आता v dv एकत्र घेतो मी v dv आणि dx ला होईल इकडे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. काय प्रॉब्लेम काल काय केलं की v dv एकत्र dx उजवीकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन क्लिअर. आता बघा या वेलोसिटीला मला मुक्त करायचं आहे ह्यापासून कोणापासून dv पासून. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्हची ऑपोजिट ट्रीटमेंट कुठली असते इंटिग्रेशन. व्हॉट इज ऑपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. वी वॉन्ट टू इंटिग्रेट ऑन बोथ साइड. या इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड काय म्हणणार सांगा आपल्याला मग चिन्ह इंटिग्रेशनचं काय ना इंटिग्रेशन v dv इज इक्वल इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. आता करूया सॉल्व इंटिग्रेशन. तुम्हाला चिन्ह फॉर्म माहिती आहे x dx काय असतं x स्क्वेअर बाय 2 x dx नसतं x स्क्वेअर बाय 2 बेसिक रूल आहे इंटिग्रेशनचा. तसं v dv काय येणार v स्क्वेअर बाय 2 बरोबर आहे का. इंटिग्रेशन v dv काय असतं v स्क्वेअर बाय 2 इक्वल टू मायनस ओमेगा ओमेगा कॉन्स्टंट के आणि एन जो काही कॉन्स्टंट ओमेगा कॉन्स्टंट काउंट करा बाहेर घ्या मायनस ओमेगा स्क्वेअर आहे तीच आणि x dx इंटिग्रेशन काय ना x स्क्वेअर बाय 2. यस ऑर नो इंटिग्रेशन x dx काय असणार x स्क्वेअर बाय 2. पण जेव्हा आपण इंटिग्रेशन डेफिनेट नसतं म्हणजे आपण ते लिमिट डिफाइन करत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागतं यू हॅव टू ऍड इंटिग्रेशन कॉन्स्टंट. यस ऑर नो मॅथमॅटिक्स वाले ज्यांचं मॅथ्स मध्ये असं असतं म्हणच फक्त तर ते प्लस लिहायचं c प्लस c म्हणजे काय इंटिग्रेशन कॉन्स्टंट. यू हॅव टू बॅलन्स द इक्वेशन दॅट्स व्हाय यू हॅव टू ऍड इंटिग्रेशन कॉन्स्टंट आयदर इन वन ऑफ साइड आपल्याला एका साइडला ऍड करायचं. काय अडचण आता c ची व्हॅल्यू काढायची आपल्याला की लक्षात ठेवा c ची व्हॅल्यू काढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता c ची व्हॅल्यू काढण्याकरता यू हॅव टू यूज एक्स्ट्रीम कंडिशन. काय वापरायची एक्स्ट्रीम कंडिशन. c ची व्हॅल्यू मला काढायची आहे नीट समजून घ्या. आता एक्स्ट्रीम कंडिशन लक्षात ठेवा इकडे बघा साइड. आता आपण एक्स्ट्रीम कंडिशन इथं आहे मी इथं आणलंय मी इथून पण मागे नाही गेला इट विल कम हिअर बॅक. मग एक्स्ट्रीम कंडिशन थोड्या वेळ का होईना वेळेस झिरो होणार की नाही. जो का आहे इथपर्यंत गेला थांबताय का नाही का गोल फिरते
इथे येणार थांबणार का तुम्ही गोल फिरता का असं गोल 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 हा किती एक्सपर्ट असून काय किती एक्सपर्ट असणार असं असं मॅक्सिमम किती इथपर्यंत जाईल पासून ग्रॅव्हिटी घेईल खाली इथं एक्स्ट्रीम पोझिशनला व्ही झिरो झाला नाही मग एक्स्ट्रीम कंडिशनला काय म्हणते बघा ऍट एक्स्ट्रीम कंडिशन लिहून आहे फक्त बघा लिहितोय ऍट एक्स्ट्रीम कंडिशन व्ही झिरो व्ही काय ना झिरो आणि जे मॅक्सिमम अंतर असतं त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड त्याला काय म्हणायचं किती मॅक्सिमम जाणार झोका तुझा वर इथपर्यंत जाणार त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड स्प्रिंग टाळणार किती मॅक्सिमम अँप्लिट्यूड त्याला म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनला अंतर काय असतं अँप्लिट्यूड त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड सिम्बॉल कॅपिटल दिले सिम्बॉल काय आता इथे नोटेशन काय तरी केलं बघा आपण इकडे बघा सांगितलं हे आपण ओरिजिन घेतलं हो हे अंतर पॉझिटिव्ह घ्यायचं हे अंतर घ्यायचं निगेटिव्ह येस सर नो काय अडचण स्प्रिंग उजवीकडे गेली समजा इथे एक्स्ट्रीम पोझिशन आहे त्याला म्हणायचं प्लस ए म्हणजे अँप्लिट्यूड आणि डावीकडे म्हणायचं मायनस ए म्हणजे जी काय पोझिशन असणार आहे झोक्याची किंवा आपल्या स्प्रिंगची मास सिस्टीम मध्ये एक तो कुठे येणार ए परत मायनस ए मायनस ए असं मोशन म्हणजे कॅन आय से डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू प्लस ए और मायनस ए एकदा प्लस ए एकदा नंतर मायनस ए परत प्लस ए मायनस काय अडचण एक्स्ट्रीम कंडिशनला ए म्हणजे काय अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट किती असणार आहे अँप्लिट्यूड म्हणून मी ते काय लिहू शकतो एक्स इक्वल टू व्हॉट प्लस मायनस ए एक्स काय असणार आहे प्लस मायनस ए लिहिलं आता इकडे बघा एक किंमत ठेवा बी ची व्हॅल्यू 0 म्हणजे डायवर 0 येणार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स म्हणजे काय प्लस मायनस ए त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार काय काय येणार ए स्क्वेअर बाय 2 प्लस काय आलं सी बरोबर आहे का बघा इथे ठेवलं हो मी व्ही 0 एक्स ठिकाणी काय झालं प्लस मायनस ए त्याचा स्क्वेअर केला ए स्क्वेअर होणार प्लस सी सी आता मी जेव्हा सी ची व्हॅल्यू तू काढू शकतो तुम्ही आता What is C here? C equal to काय नसता का डावीकडे घ्या पॉझिटिव्ह होणार मग काय ना प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय काय नाही C कसा काढला आपण we use extreme conditions extreme condition म्हणजे काय extreme condition of the particle काय अडचण आता ही व्हॅल्यू ठेवा आपल्या इक्वेशन मध्ये या परत वापरायची इक्वेशन काय म्हणते बघा आता इक्वेशन नंबर द्यायचा का बदला नंबर आपण इक्वेशन 1 करा ल्या कन्सिडर इक्वेशन 1 कन्सिडर इक्वेशन 1 काय सांगा आता v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय आता बघा हे 2 जरा कॅन्सल मला v स्क्वेअर काढायचा आहे मग सांगा काय येणार मग v स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर कॉमन काढा मग काय येणार ओमेगा स्क्वेअर कॉमन काढा काय येणार a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर काय असेल तर सांगा बरं काढा ना ओमेगा स्क्वेअर कॉमन करून ही चिन्ह फक्त मी दुसरी ही स्टेप दुसरीकडे लिहिली x स्क्वेअर ला मायनस मध्ये टाकलं आणि क्रम बदलला फक्त सिक्वेन्स चेंज केला आता घ्या v चं स्क्वेअर रूट घ्या दोन्ही बाजूला मला v काढायचं आहे ना v काय मिळालं सांगा मला v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा कारण स्क्वेअर पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असू शकतं बरोबर आहे की नाही प्लस मायनस स्क्वेअर काय पॉझिटिव्ह माझा स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह असं काही नियम नाही म्हणून प्लस मिळत आहे स्क्वेअर रूट ब्रॅकेट काय तो अंडर रूट काय ना a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा जरा जनरल फॉर्म्युला कशाचा वेलोसिटीचा ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएच क्लिअर एक्सेलरेशन वेलोसिटी घरी काय तुम्हाला म्हणतो पेज नंबर कोणते वाचायचं इथं नोटबुक ते फिक्स आहेच त्यासोबत यू हॅव टू रीड पेज नंबर 109 ते 112 मधलं फक्त वेलोसिटी पर्यंत 109 to 112 वही समोर ठेवायची पुस्तक समोर ठेवा दोन्ही वाचायचं आणि ही प्रोसेस तुम्हाला न थांबता करायची म्हणजे रेग्युलर करायची तुम्ही तिथं थोडा जर मी तुमची सवय ब्रेक केली तर परत पुढे अडचण येणार दॅट आय गिव्ह यू गाईड फॉलो जर केलं तर पुन्हा पुढे अडचण येणार दॅट इज माय गाईड ओके